आपलं जे तूर पीक आहे ते उधळते का तुमच्या गावात? मग ते आपल्याला जर उधळू द्यायची नसेल, त्याच्यापासून जर आपल्याला उत्पादकता जास्त पाहिजे असेल, तर महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला जी तूर आहे ती बेडवर लागवड करायची. तूर बेडवर लागवड करायची. बीज प्रक्रिया त्याला सुद्धा असू द्या. निघाल्यानंतर 30 दिवसाच्या आत रोप असताना त्याला ट्रायकोडर्माची एकदा ड्रेंचिंग करा. ह्या 2-3 गोष्टी केल्या म्हणजे तुमची तूर उधळणार नाही. पेरणी करताना आपल्याला सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे पेरणीच्या अगोदर बीज प्रक्रिया. किती जण करतात? सगळे करतात. कीटनाशक बुरशीनाशक दोन्ही लावतात त्याला, कारण त्याला दोन्ही प्रकारचं बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. एक तर काय होते की सोयाबीन सारख्या पिकाला खोडकिडा लागते. मागच्या 5-7 वर्षापासून त्याचं जास्त प्रमाण आहे आणि त्याला जर बीज प्रक्रिया जर झालेली नसली तर तुमचं उत्पन्न त्याचं एकदम कमी येऊन जाते. आलं का लक्षात? त्यामुळं बीज प्रक्रिया करणं त्याला गरजेची आहे. सोबत दुसरं महत्त्वाचं आहे अजून एक तिसरा मुद्दा म्हणजे त्याच्यात 3 वेळा त्या तुरीचे शेंडे फुलायचे. आलं लक्षात? एकदा 35 दिवस, त्यानंतर 45 दिवस आणि 75 दिवस. 3दा आपल्याला त्याचे शेंडे फुलायचे आहे, म्हणजे जेणेकरून खालपासून तर ते वरपर्यंत पूर्णतः त्याचे फांद्या होतील. असं जर केलं तर आपली त्याची उत्पादकता ही खूप चांगल्या पद्धतीने होईल. कारण तुम्हाला माहीत आहे सध्याच्या घडीला चांगले भाव असलेले फक्त तुरच आहे. बरोबर आहे? ते जर समजा आपल्याला एकरी 10 क्विंटल जर झाली तूर, एकरी 10 क्विंटल, तर तेच 1 लाख रुपये देऊन जाते. 10,000चे भाव जर आहे की नाही? आणि घेणारे आहेत. तुम्ही या पद्धतीनं जर घेता तर सहज होते. तुमच्या इथं नसेल होत, परंतु जळगाव, संग्रामपूर भागात कोरडगावमध्ये 10 क्विंटल घेतात. ते कधी होते तर तुम्ही जर अशा पद्धतीने लावली तर, आणि सपोर्टिव्ह जर त्याला जर ओलीत जर असेल ठिबकची नळी जर टाकली तर तुमचं सहज अर्धा ज्याच्याजवळ ओली. आता यावेळेस काय करा, बेड करा म्हणजे तूर उधळणार नाही. पाऊस जर जास्त जर झाला तर तूर 100% उधळते. बरोबर आहे? केव्हा उधळते? फुलोऱ्याच्या अवस्था पहिल्यापर्यंत काहीच नाही तुम्हाला दिसेल. जसा फुलोर चालू झाला तुरीला तसं तुम्हाला ते तूर उधळताना तुम्हाला. या 3 गोष्टी महत्त्वाच्या. उंडीअळी येते का तुमच्या इथं? कावळ्याचं बागचं, त्याचा नियंत्रणाचा कालावधी हा सगळ्यात महत्त्वाचा आताचाच आहे. आता तुम्हाला काही खर्चाची गोष्ट नाही आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, त्याच्यामध्ये शेतामध्ये लाईट ट्रॅप लावायचा, म्हणजे लाईट लावायचा, खालून औषध मिश्रित पाणी ठेवायचं. पातेलं, घमिलं वगैरे किंवा ज्या डालं जे असते आपल्याला त्याच्यात क्लोरोपायरिफॉस, रॉकेल, डिझेल जे काही असेल त्याच्यात टाकून लाईट चालू करायला. त्या लाईटवर बरोबर रात्री येऊन जे आहे ते पडतात आणि त्या पाण्यात पडून मरून जातात. कारण ते एक जर तुम्ही जर मारला त्याचा भुंगेरा तर 200 अळ्या ज्या आहे समोरची 200 अळीची पिढी संपून जाते. किती? 200 अळीची. आणि एकदा का तुम्ही तुमच्या शेतात एक जर लावलं तर त्याचं 70% नियंत्रण होते. 70% म्हणजे तुमचं जवळपास जे आहे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नसल्यासारखंच राहून जाईल. आलं का लक्षात? म्हणून हे एक सोपी करा. कारण एकदा का ते जमिनीतली कीड आहे आणि ते 1.5 ते 2 फूट खोल असते, तिथं कोणतंच औषध जात नाही. त्यामुळं हे आपल्याला करणं गरजेचं आहे याच वेळेस. आणि ते कधी लक्षात येते? ज्यावेळेस आपलं झाड पिवळं पडते, कपाशी लाल पडते आहे ना, एकदम अचानक आपल्याला पहिल्या दिवशी हिरवी दिसते आणि अचानक दुसऱ्या दिवशी गेलं पूर्ण पिवळी किंवा लाल जे आहे पूर्ण पानं झालेलं, त्याच वेळेस आपल्याला लक्षात येते की याच्यात आणि अर्धवट कुजलेलं शेणखत टाकायचं. ह्या महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ह्या करा, म्हणजे जेणेकरून हुंडीअळी आपल्या याच्यामध्ये जे आहे पिकामध्ये येणार नाही. ह्या गोष्टी सध्याच्या घडीला प्रकर्षानं करायच्या. आणि पेरणी करताना सोयाबीनसारखं पीक आपल्याला जे बी वापरायचं आहे ते आपल्याला एकतर टोकन पद्धतीनं जर लावलं तर त्याची झडती चांगली होते. किती एकरी किती बी लावता तुम्ही? 25 ते 30च्या दरम्यान. यावर्षी तुम्ही 15 किलो ते 20 किलो टोकन पद्धतीनं तुम्ही जर लावलं तर 15 किलो लागते. ते हातानं पेरायचं तुमच्याकडे टोकन पद्धतीनं 12-15 किलो लागते.
होते की प्रत्येक झाडाला जर 4-4 फुटाचं जर अंतर जर त्याला भेटलं तर त्याला फांद्या होतात आणि फांद्या जर झाल्या तर त्याची उत्पादकता चांगली होते. नुसतं एकच जर डांग जर राहिली तर त्याच्या उत्पन्न येणार नाही. म्हणून एक सारखं त्याला अंतर भेटतं. दाट जेवढं जास्त पेरल्या गेलं ना तेवढं त्याला शेंगा लागत नाहीत काही, फांद्या त्याला जास्त झाल्या पाहिजे आणि उत्पादकता त्याच्यामुळे त्याची जी आहे ती वाढते. अजून एक गोष्ट आहे की PPF पद्धतीने तुम्ही पेरू शकता. म्हणजे 4 तास सोडून तुम्ही जर डवरं हे केलं मधातून आणि त्याला दोरी बांधून जर तुम्ही जर फिरवलं, सरीवरंबा होऊन जातात आणि जास्तीचं झालेलं पाणी त्या सरीनं निघून जातं आणि अशा वेळेस ज्यावेळेस खरपाळ पडते ना त्यावेळेस ते पाणी कमी येते आणि किंवा जर जास्त पाणी झालं तर ते पाणी कमी येते. दुष्काळ किंवा पाण्याचा जर तुम्हाला जर अंतर जर पडला तर त्यावेळेसचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते त्यावेळेस तुम्हाला कामी पडतं. म्हणजे म्हणून याकरिता हे सोप्या पद्धती आहे. एवढा फक्त तुम्हाला बदल करावा लागतो. एवढा नुसता बदल जरी केला तरी आपल्याला जे आहे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काही न करता आपल्याला झडतीत फरक पडेल.